त्यांच्या आवाजाशिवाय कुठली स्पर्धा पूर्ण होत नसते असे सुनील पवार, एक नावाजलेलं समालोचन क्षेत्रामधलं नाव सुनील पवार. निश्चित संदीप बागुल सर या मैदानावर जे प्रेम दिलं कालेकरांनी, खास नंदनदादा पाटील आणि ऑल बंद्यामध्ये काले टीमचं मी आणि धुमाल सर मनापासून त्याचं अभिनंदन करतो की या मैदानावर जेव्हा जेव्हा टुर्नामेंट असतात नंदन पाटील सर आणि ऑल टीमचे मेंबर्स इथे मात्र संधी देतात. आणि निश्चितच तसेच पवार नावाची लोक खूपच फेमस आहेत. तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण मला वाटतं की आजच्या दिवसातला पहिल्या फेरीतला शेवटचा सामना आहे. हा सुद्धा सामना 5 षटकात राहील. पहिला चेंडू लाईन चुकीच्या तळल्या गेली, पंचाचे दोन्ही समांतर दिशेत वाईटचा इशारा येतोय आणि अतिरिक्त चेंडूने ते मात्र षटकाची सुरुवात करतोय बॉलर प्रज्वलने या ठिकाणी वाईडने सुरुवात केलेली आहे. अतिरिक्त धाव मिळतीये आणि संघाचं खातं या ठिकाणी वाईडने एक धावेसोबतच उघडतंय. पुढचा चेंडू या वेळेला पुढून मारण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट इनफिल्डच्या वर्ण, आणि पाहूया या चेंडूला अडवतायत की नाहीये. एक चांगला प्रयत्न, अतिशय चांगला प्रयत्न, चेंडू अडवलाय त्या ठिकाणी आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा पाहायला मिळाली. 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत. अडीची त्या बाउंड्री लाईनच्या आतमध्ये 2 धाव वाचवतोय क्षेत्ररक्षक. ज्या प्रकारे पाहिलं की आपण स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या आतमध्ये चेंडू अडवलंय आणि प्रणव मात्र व्यक्तिगत आपल्या डावाची सुरुवात करते. तर मित्रांनो आपण पाहतायत सरपंच उपसरपंच चषक 2023 हा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसातला शेवटचा सत्र आपण पाहतोय. बंद्यावरती काले टीमच्या माध्यमातून अतिशय चांगलं आयोजन. याच पात्रा पुलचा फटका हवाई फायर केला, इथं मात्र चेंडू जातोय कौ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर, पंचाचा इशारा आलाय, हा चौकार. बिना टीमचा खूप उच्च कोटीचा हा एक युवा तारणार बॅटर आहे. पाहतोय आपण किती स्पर्धामध्ये पुढे येऊन अतिशय सुरेख फटका, एक कव्हरच्या डोक्यावरतून स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॅक टू द बॅक, दुसरा चौकार. इज अ ग्रेट बॅटिंग प्रणव. धुमाल सर जर विचार केला आपण भिनार गावामधून खूप मोठे मोठे क्रिकेटर पाहतोय आपण. दिनेश असो की मात्र त्यानंतर जगदीश असो, त्यानंतर कुमार असो, त्यानंतर मात्र हेमंत असो, त्यानंतर मात्र हा एक स्टार, त्यानंतर सुनील सुद्धा एक लिटिल मास्टर चांगला खेळाडू होता. आणि BPL मध्ये जर पाहिलं या खेळूला आपण पुणे टीमच्या माध्यमातून खेळताना BPL मध्ये पाहणार आहोत. एक युवा स्टार बॅटर. ओ या स्वतः पंच केलाय, फटका फटलाय का पाहतोय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्वीकारतोय झेल आणि पहिल्या विकेटचं पतन. लिटिल मास्टर ऑफ बिनार सुनील भोईर खेळपट्टीकडे जाताना टीमचा एक सर्वात अनुभवी खेळाडू पाहतोय आपण क्रमांक 3 वर, आणि हा क्रमांक एक महान खेळाडूचा असतोय. आणि पाहतोय बिना टीमचा सुनील भोईर खेळपट्टीवर चांगली बॅटिंग इथं मात्र पाहत होतो, पण अजून एक मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये प्रणव हा बॅटर बाद झालाय आणि पहिला धक्का बसलाय 11 धावसंख्येवर. बॉलर प्रज्वल सज्ज होताना गावदेवी धोंडावडोली पश्चिम हा संघ सुद्धा एक चांगला आहे. या टीमकडे योगेश सारखा एक अतिशय अनुभवी आणि एक चांगला बॅटर या टीमकडे आहे. पुढचा चेंडू याच पात्र स्टिअर करण्याचा प्रयत्न होता, वेगाला इथे मात्र बीट होते. आता मात्र छान कमबॅक वापसी करताना पाहतोय आपण या षटकामध्ये बॉलर प्रज्वल. 1-11 5 षटकाचा सामना आहे. यानंतर प्रत्येक सामने 4 षटकाचे राहील. सर्व टीमनी ही महत्त्वपूर्ण सूचना लक्षात घ्यायची आहे. याच पात्र चांगला चेंडू होता, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न आणि इथं मात्र परत बीट होते. पहिल्या षटकाची समाप्ती पहिल्या 3 चेंडूचा जर विचार केला आपण तर अतिशय चांगली बॅटिंग
तब्बल धावा आल्या त्या 11. मात्र शेवटची 3 चेंडूवर एकही धाव नाहीये, एक विकेट प्राप्त केलाय. संदीप बाकुल माझ्यासोबत आहे. बाकुल काय बोलशील ज्या प्रकारे हा पहिल्या षटकाचा खेळ इथं मात्र समाप्त झालाय. Definitely 11 runs they have got, and it's a good total on the board. In power play, especially, we have seen the back-to-back two boundaries from the Pranav bats, and Pranav has gone. He made 10 runs and had given a great start for the team. निश्चित पहिल्या 3 चेंडूवर सुपरस्टार झाली, पण त्यानंतर मात्र प्रज्वल यांनी वापसी केली, विकेट प्राप्त केला. त्यानंतर लागोपाठ 2 निर्धाव. आता मात्र सुनील याच्यावर दबाव टाकलाय पहिल्या षटकामध्ये, कारण की 2 चेंडूचा सामना केला, अजून त्याला खाता उघडता आला नाही. नवीन सलामीचा बॅटर मनीष अजून एकही चेंडूचा सामना केला नाही. तर आता मात्र बॉलिंगमध्ये पाहतोय आपण मोंडोरा इंडिया टोकाकडनं मारा करण्यासाठी बॉलर येईल तो उमेश. तर रिंग ऑफ किंग पाहतोय आपण तालुका क्रिकेटमध्ये सर्वात जास्त चौकार जो मारण्याचा रेकॉर्ड भिवंडीमध्ये असेल तो नंदन पाटील. वेलकम नंदन दादा, स्वागत आहे आपलं. यावेळेस पता फटका चांगला आहे, पण लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक उभा आहे, फक्त मिळेल इथे मात्र एकच सिंगल. चांगला थ्रो येतोय. या एका धावेनी या षटकाची सुरुवात करतोय बॉलर उमेश आणि बॅटर मनीष आपलं व्यक्तिगत खातं उघडतोय. मोनिश स्ट्राईकला लिटिल मास्टर ऑफ बिनार तो म्हणजे सुनील भोईर. पहिल्या 2 चेंडूवर अजून खातं उघडता आलं नाही. P2 म्हणजे पॉवर प्लेचं दुसरं षटक प्रगतीपथावर पाहतोय आपण. 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर, एक पाहतोय आपण जवळपास मिड विकेट आणि दुसरा लॉंग ऑफ बाउंड्री. अशा प्रकारे मारा करेल बॉलर उमेश. राईट मारतो विकेट. याच पात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर चेंडू जातोय. अतिशय सुरेख बॉलिंग आता मात्र पाहतोय आणि लागोपाठ तिसरा चेंडू इथं मात्र निर्धाव घेतोय सुनील भोईर. पहिल्या फेतलाच्या दिवसातला सरपंच उपसरपंच चषक 2023चा हा शेवटचा पहिल्या फेतला सामना आपण पाहतोय. वरच्या गटातून सुरेख कामगिरी पहिली, सहीस्फोट कारभार, नावाप्रमाणे उच्च कोटीचं प्रदर्शन. अजून एक चांगला चेंडू. आता मात्र सुनील भोईर याला बांधून ठेवलं इथं मात्र. असं वाटतं की 4 चेंडू मध्ये एकही धाव नाहीये. खराब बॅटिंग पाहतोय आपण सुनील भोईरच्या माध्यमातून. सज्ज होताना याच पाहता फटका. भास झाला होता की विकेट येईल आणि त्याच प्रकारे अपेक्षा आहे की ते मात्र विकेट येणार होता. 5 चेंडूचा सामना केला, खातं उघडता आलं नाही आणि खराब बॅटिंग करून मात्र सुनील भोईर बाद होतोय 0 या धावसंख्येवर. संदीप बागुल सर, जी अपेक्षा होती की आता मात्र 4 चेंडूवर निर्धाव घेतल्यानंतर तसा भास झाला होता बॉलर की या चेंडूवर आपण विकेट काढू शकतोय, कारण की मजबूर केलं मोठा फटका खेळण्यासाठी आणि चुकीचा फटका आणि एक चांगलं झेल टिपल्या गेला स्कोरलेग बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आणि शेवटी मात्र सुनीलला परतीचा प्रवास करावा लागेल. 5 चेंडूमध्ये खातं उघडता आलं नाही. धीमी आणि खराब बॅटिंग पाहिली. उलट अतिशय सुरेख मारा करतोय बॉलर उमेश. पहिल्या 4 चेंडूवर 1 धाव खर्च करतोय आणि 1 विकेट प्राप्त करतोय. यावेळेस पता चांगला फटका आहे, मिड ऑन क्लिअर होणार नाही. अतिशय वेगात एक चोटी धाव. जर एक सरळ हिट लागले असते तर कवचित पण त्याला विचार करावा लागला असता, पण तसं काही घडलं नाहीये. हर्षल एका धावीने आपल्या व्यक्तिगत डावाची सुरुवात करतोय आणि आवाज बिना टीमची एकूण धावसंख्या जर पहिले आपण 2 बाद फक्त आणि फक्त धावपलकावर धावा आहेत त्या 13. आता मात्र खेळण्यासाठी मोनिश अजून एक चांगला क्वालिटी बादचा बॅटर पाहतोय आपण आवाज बिना टीमचा, पण क्वालिटी सादर करावी लागेल. गती परिवर्तन अतिशय सुरेख हा चेंडू परत आणि अतिशय चांगल्या षटकाची इथं मात्र समाप्ती पाहतोय. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धीमी बॅटिंग पाहतोय आपण. 2 बाद फक्त आणि फक्त धावा आहेत त्या 13. अप्रतिम षटक हाताळलं गेलं. फक्त 2 धावा 1 गडी बाद करतोय. बिल्कुल लाजवाब गेंदबाजी यहाँ पर उमेश ने की है. देखिए पहले ओवर में 11 रन आ चुके थे, लेकिन उमेश ने देखिए डॉट गेंदे की है, महत्वपूर्ण एक विकेट भी चटकाया है, तो रन रेट को भी रोका और विकेट भी चटकाया है. ये तो एक अच्छी बात है टीम के लिए. बहुत ही बढ़िया वापसी की है. पावर प्ले के ओवर में इस तरीके से गेंदबाजी करना ये भी तारीफ काबिल.
चला वेळेचं भान ठेवायचे. टीम मीटिंग कमी घ्या आपण. अतिशय उत्कृष्ट बॉलिंग पहिली आपण पहिल्या 2 षटकामध्ये पॉवर प्लेच्या 2 बाद फक्त आणि फक्त 13 अशी धावसंख्या. सरपंच उपसरपंच चषक 2023 अतिशय देखणं सुंदर आयोजन पाहतोय आपण. आणि सकाळपासून चर्चा केली होती की या मैदानाची खरंच आकर्षण जर पडले आपण कॅरिबियन देशामध्ये ज्या प्रकारे मैदान पाहतोय आपण त्याच प्रकारे हा मैदान इथं मात्र कालेरच्या खाडीवर उठलेलं आहे. पाहतोय आपण ठीक आमच्या डाव्या साईडला बंद्यामती कालेर मंदिर आहे आणि त्या परिसरामध्ये अतिशय समोर जर पाहिलं आपण गार्डन आहे, पार्क आहे आणि कधी कधी चेंडू आउट ऑफ पार्कमध्ये सुद्धा जातोय. खूप चांगलं वातावरण पाहतोय आपण. सराव थांबवायचा आहे. यानंतर अजून 3 सामने कव्हरेज करायचे आहेत. त्यासाठी आपण वेळेचं भान ठेवायचं आहे. तर बॉलिंग करण्यासाठी राहुल येतोय. व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि टीमच्या माध्यमातून 30 षटक. समोर खेळण्यासाठी बॅटर पाहतोय आपण. आता मात्र चांगला चेंडू होता अतिशय, पण टप्पा पडल्यानंतर असं वाटते की खूपच चेंडू बाहेर वळते. वाईटचा इशारा येतोय. आणि कधी कधी जेव्हा आपण क्रॉस समालोचना असतो त्यामुळे वेग चेंडूची लाईन कुठे दिसत नाहीये. राहुल रफ्तार के सौदागर. हा चेंडू मात्र खराब आहे. इशारा काही हेल्प पाहिजे. नो बॉलचा इशारा. पहिल्या 2 षटकामध्ये अतिशय चांगलं गोलंदाजी. आता मात्र स्वेर बॉलिंग. पहिला वाईट त्यानंतर नो बॉल आणि फ्री हिटचा इशारा. पहिल्या चेंडूची अजून प्रतीक्षा असेल. बॉलर राहुल याला धावसंख्या जर पहिली धावपल करू. आता मात्र 2 अतिरिक्त 15. चांगला चेंडू या पत्ता खोलट टप्प्याचा चेंडू होता. आवाज भिना टीमच्या एकही बॅटरला आता मात्र हाय क्वालिटीची बॅटिंग करता आली नाही. फक्त आपण प्रणव यांचा 4 चेंडूचा विचार केला आपण तर चांगली बॅटिंग पहिल्या 3 चेंडूवर. त्यानंतर मात्र एक चुकीचा फटका मारला आणि स्वतःची विकेट बहाल केली आणि तिथून मात्र पूर्णपणे दबावाखाली बॅटिंग करताना आवाज भिना हा टीम. याच पात्र हा फटका पाहता आपण ऑन ड्राईव्ह मिड विकेट क्षेत्राकडे डीपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. फक्त आणि फक्त मिळेल एकच सिंगल. आता मात्र चांगली वापसी करताना बॉलर राहुल. थेट प्रेक्षेपण आपण पाहतायत प्रिन्स म्यूजच्या माध्यमातून. खूप उच्च कोटीचं लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय आपण. दिवसेंदिवस प्रगती खूप उच्च कोटीवर जाताना रवी गुळी अँड प्रथमेश अनॉल टेक्निकल टीमच्या माध्यमातून. याच पाहता फ्लिकचा फटका उंच 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 आणि लांब लांब नाही आहे. अतिशय अप्रतिम कॅच ऑफ डे म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. क्षेत्राकडे पाहतोय की काय लाईव्ह टेलिकास्ट आहे. निश्चित संदीप बागुल सर जर पाहिलं आपण षटकाचं रूपांतर मात्र विकेटमध्ये केलंय. अतिशय आजच्या दिवसामध्ये यापूर्वी श्याम चौधरीच्या एका बॉलर अतिशय प्रतिम झेल टिपलं होतं. त्यानंतर या सामन्यामध्ये अतिशय सुरेख झेल. बहुत ही बढ़िया कैच लिया है और ऐसे अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में भी ऐसे ही कैचेस लिए जाते हैं. बहुत ही सुधार अभी देखिए क्रिकेट में काफी सुधार आ रहा है. और फिर बल्लेबाजी हो, गेंदबाजी हो, फील्डिंग हो. आणि जेव्हापासून IPL किंवा T20ला सुरुवात झाली ना धुमाळ सर आणि बागुल सर तेव्हापासून अशी झेल आपल्याला सातत्य पाहतोय. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न की हे झेल पहिले कॅरिबियन बेटचे जेवढे पण संघ आहेत तिथं मात्र अतिशय सुरेख झेल टिपायचे. वेस्ट इंडिज या देशाचे. चांगली बॉलिंग आता मात्र पाहतोय राहुलच्या माध्यमातून. पुढचा चेंडू राईटामोर द विकेट. ओ यावेळेस पात्र लाईन चुकीची. हा चेंडू परत टाकावा लागेल. तिसरा अतिरिक्त चेंडू या षटकामध्ये पाहतोय. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या पुढे सरकते ती 17. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सज्ज होताना बॉलर. यावेळेस पाहता फटका हवेत आहे. फटका फटलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. अजून एक फलंदाज बाद होतोय तो आवाज बिना टीमचा.
आता मात्र फक्त पट्टावर हजेरी लावण्याचं काम करताना बॅटर पाहतोय आपण. नाजूक स्थिती पाहतोय. तिसरे षटक मला वाटते की प्रगती पथावर आणि धावसंख्या फक्त आणि फक्त इथे मात्र 17 पाहतोय. आतापर्यंत लांब लचक षटक हाताळताना बॉलर राहुल, पण विकेट सुद्धा प्राप्त केल्या 2. किरण, अजून एक मोठं नाव आहे किरण, विसरून चालता येणार नाही आवाज भिनारमध्ये. पण सगळेच एका पाठोपाठ हजेरी लावण्याचं काम करताना प्रणवने थोडासा संघर्ष केला. त्यानंतर खूपच धीमी बॅटिंग पाहतोय आपण प्रत्येक बॅटरच्या माध्यमातून. हर्षल मात्र नॉन स्ट्राईकला आहे, फक्त 1 चेंडूचा सामना केलाय. आणि सर्वात खराब बॅटिंग जर पाहिली आपण सुनील भोईर यांची. या स्वतः वेगवान चेंडू होता, पण लाईन अजूनच चुकीची. जे तब्बला या षटकातला पाहतोय की हा 4था अतिरिक्त चेंडू टाकलाय. जिथं 6 चेंडू असतात तिथं आता मात्र 10 चेंडू होईल. आणि अजून जर 2 चेंडू टाकले तर मग 1 डझन चेंडू होईल. अराउंड त्याला एक दांडी गुल, अजून एक विकेट. तर निश्चित पाहतोय की आपण इथं मात्र लांबलचक षटक आहे, पण विकेट सुद्धा इथं प्राप्त केल्या गेल्या. पाहतोय की आपण तब्बल 3 विकेट. चांगली पण बॉलिंग म्हणता येईल, वाईट पण म्हणता येईल. ज्या प्रकारे हा षटक हाताळला होता, 3 वाईट, 1 नो बॉल आणि 3 विकेट, म्हणजे एकूण 4 अतिरिक्त चेंडू टाकल्यानंतर सुद्धा फक्त 5 धावा खर्च करतोय. म्हणजे चांगली बॉलिंग म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. तर 3 षटकाची समाप्ती, परिवर्तन होणार आहे या इनिंगमध्ये. ऐकूया आपण 2 षटकाचा हा धावतं वर्णन. निश्चित मी उल्लेख केला होता की एक आदर्श शिक्षक, काले परिसरामध्ये कित्येक विद्यार्थ्याला इंग्लिश स्पीकिंग कोर्सचे धडे देणारा आमचा गुरुवर्य संदीप बागुलसर यांच्या माध्यमातून. Thank you very much. That is in the air. Let's see what happens there. And he puts it down. That was an easy chance, but chance of run out. But that also they have missed. He's a very lucky. He's lucky there. The fieldsman drops that catch, and here also he misses the chance of run out. So end of the third over, score on the board just 20 with the loss of 5 wicket. With the loss of 5 wickets, they have got 20 runs on the board. Well, in the first over, Prajwal had given 11 runs, and then second over, Umesh had given just 2 runs, and Rahul had given 7 runs. आणि तिथं 1 चेंडू अजून या षटकातला बाकी होता. पाहतोय की आपण लांबलच्या षटकामध्ये त्यामुळे कन्फ्यूज झालं स्कोअर, पण मी सुद्धा. आणि आता मात्र 3 षटकाची समाप्ती होते. आणि या जर पाहिलं आपण संदीप बागुल, जर 3 षटकाच्या समाप्तीत धावसंख्या 20, म्हणजे हवं तशी अजून बॅटिंग चांगली पाहत नाही आपण आवाज बिना टीमची. Well, somebody has to hang around, and they will have to hit big strokes to bring a good total on the board. Somebody has to hang around on the ground. Now you can see on ground there is Harshad will be on strike, and Umesh has brought into the attack for the 4th over. This time played it in the air, and let's see what happens. There is a fielder, and he has taken a beautiful catch. He will have to go. He will have to go to the pavilion. He was trying to hit over the long onside, but not connected properly. There was not a power behind that stroke. Lack of power, and that's what resulting into the wicket. Wicket number 6 has fallen down. संदीप बागुल सर, पाहतोय की आपण जशी शाळेत जातोय फक्त पटावर हजेरी लावण्याचं काम करतोय, पण तिथं मात्र शिक्षण घेतोय. पण इथं मात्र फक्त पटावर हजेरी लावण्याचं काम करताना आवाज बिना टीमचे प्रत्येक बॅटर्स. And all the credit goes to Sunil, the bowler, the way they have bowled, in the first over 11 run, but afterwards that Umesh, Rahul and Umesh, they have done a good comeback. आणि जिथं नो डाऊट कुठलीही शंका नाही माझ्या मनात, कारण की पूर्ण श्रेय आपण बॉलरला देऊया. ज्या प्रकारे पहिले 3 चेंडूमध्ये तब्बल 11, त्यानंतर मात्र काय कमबॅक केलं आहे. हाय क्वालिटीची बॉलिंग पाहतोय आपण गावदेवी स्फोट धोंडावडवली पश्चिम या टीमची. नाणेफेक जिंकल्यानंतर जो निर्णय घेतला होता त्यावर मात्र मोहर लावताना प्रत्येक बॉलर पाहतोय आपण. Umesh once again from the Mundora end, and this time connected beautifully. Good sound, sweet noise, but it's good fielding as well, and quick running between the wicket. Good throw at all there, but just a single.
जर पाहिलं आपण डाऊन द ट्रॅक हा फटका होता, चांगला फटका होता, पण टायमिंग या फटक्यामध्ये परफेक्ट नव्हती. धावसंख्या जर पाहिली आपण इथं मात्र धावपलकावर धाव त्या फक्त आणि फक्त इथं जर विचार केला आपण की 21 धावा झालेल्या आहेत. तर नाजूक स्थिती 34 षटक प्रगतीपत्र असताना सुद्धा पाहतोय की आपण धावसंख्या जास्त नाही आहे. निम्मा संघ गारद झालेला आहे 21 या धावसंख्येवर. The batsmen are struggling here to get runs. And this time he played little early, but could be a close. And yes, he will be going. The umpire is raising his finger, and the man will have to go to the pavilion. He was not on the line, and even it was not a run, but they have taken a risk, and we have seen the resulting into the run out. संदीप बाकुळ जर आपण धावपलकावर नजर टाकली तर प्रणयच्या खात्यामध्ये 4 चेंडूमध्ये फक्त आल्या 10, त्यानंतर मात्र 2, 0, 1, 0, 0 आणि 1, म्हणजे एखादा शहराचा पिनकोड नंबर असावा त्या प्रकारे पाहतोय आपण. खराब आणि गचाळ बॅटिंग आवाज बिना टीमची. And Sunil, one thing you must notice that, top order batsmen, we had lots of expectations from them. They couldn't do anything. And even in the middle order, there was a hope from them also, but they also couldn't do anything. आणि जिथं खूप छान उल्लेख केला आपण, टॉप ऑर्डर सुद्धा फ्लॉप गेलं आणि मिडल ऑर्डर सुद्धा फ्लॉप जातोय. आणि खराब बॅटिंग ऐकून जर विचार केला आपण या डावामध्ये आवाज बिना टीमची. ना टॉप ऑर्डर चालले, ना मधल्या फळीत फलंदाज चालले, ना मात्र टेलेंटेड आता मात्र चालत आहे. This time played it beautifully. Down to the fine leg region area. Meanwhile, there is a fielder and the batsman gets a quick single. And they have got a good bowlers. If you have a good bowler in your team, you're going to stop. You are going to stop the runs. You are going to take the wickets. So that's what we have seen the example of the good bowling. अगदी योग्य उल्लेख केला प्रत आपण, कारण की प्रत्येक चेंडू ज्या प्रकारे क्षेत्ररक्षणावर त्या प्रकारे प्रत्येक बॉलरनी मारा केला, दबाव टाकला आणि प्रत्येक बॉलरनी ज्या प्रकारे बॉलिंग केली, एक खूपच चांगली बॉलिंग पाहायला मिळाली आणि टीमचं क्षेत्ररक्षण सुद्धा अतिशय चांगलं. And this time once again into the block hole where the batsman rests his bat and straight to the wicket keeper's hand, beats him all together. Really good piece of bowling from here. This is the death over, last over in progress, but he is not allowing at all to the batsman for big strokes. Full toss ball down to the mid-wicket region area, but the way he has fielded and even thrown, that was a very nice throw from him. And here, the end of the fourth over, total on the scorecard is just 23 after losing 7 wickets. तर 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पहिली आपण इथं मात्र फक्त आणि फक्त 23 आहे आणि आतापर्यंत विचार केला आपण तर 7 बॅटर इथं मात्र फेल झालेले आहे. खराब बॅटिंग पाहतोय आपण. 7 विकेटों के नुकसान पर स्कोर हो चुका है केवल और केवल 23. देखिए, पहला पावर प्ले का ओवर प्रज्वल द्वारा जो किया था उसमें 11 रन आए थे, लेकिन उसके बाद जो राहुल ने फिर से उमेश ने क्या कमबैक किया है. बिल्कुल रन रेट को रोका, कोई मौके नहीं दिए बड़े स्ट्रोक खेलने के लिए, और विकेट भी साथ ही साथ उन्होंने चटका है. तो ये पूरा क्रेडिट जाता है यहाँ पर गेंदबाजों को, जिस तरीके से सटीक गेंदबाजी हर एक गेंदबाज ने की है. लाजवाब. यानंतर जो सामना होणार आहे, चालू सामन्यातला विजेता संघ जो ठरेल तो मात्र सोनादेवी स्पोर्ट टेमगर या टीम सोबत फाईट करेल. सोनादेवी टेमगर टीमचे कॅप्टन आपण कुठं जायचं नाहीये, थांबायचं आहे आणि तो सामना मला वाटतं की 4 षटकं जाईल दुसऱ्या फेरीतला सामना. आणि वेळ जर मिळाली आपण तर पहिला आवेश गेंदबाजी के लिए आक्रमण के तौर पर उनको लाया गया है. ये जो है आखिरी ओवर है. ऑन साइड पर देखिए केवल 4 खिलाड़ी तैनात किए गए हैं डिप में, जिसमें समावेश है डिप स्क्वायर लेग, डिप मिड विकेट, लॉन्ग ऑन. इस बार ये गेंद काफी बाहर थी. देखना होगा क्या निर्णय अंपायर का. वाइड का आता है. शॉर्ट पिच गेंद थी, लेग स्टंप के काफी बाहर निकल चुकी थी टप्पा खाने के बाद, और वाइड के तौर पर 24 स्कोर हो चुका है. 24 धावमधून जर आपण अतिरिक्त धावसंख्या पाहिली ना तरी जास्त संख्या आपण पाहतोय, म्हणजे अंदाजा लावा की बॅटिंग किती खराब पाहायला मिळाली. इस बार ये डेड बॉल तैयार नहीं थे बल्लेबाज खेलने के लिए. अक्सर हमने देखा है अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में भी आपको तैयार होना होता है. आवेश गेंदबाजी यहां पर पहली ही गेंद जिन्होंने वाइड की थी.
इस बार अंपायर द्वारा नो का इशारा आया है। देखना होगा, ये पहला रन पूरा किया है, दूसरे रन के लिए नहीं दौड़ेंगे। बिल्कुल 1+ यहां पर रन, और अंपायर का सही निर्णय वहां पर आता हुआ। काफी अनुभवी अंपायर है। ये आखिरी ओवर प्रगति पथ पर है। अब तक का स्कोर 26। फ्रीटचा इशारा येतोय आणि मला वाटतं स्टेप आउटचा हा नो बॉल खूपच समोरून चेंडू टाकला होता. अतिशय वेगवान मारा करण्यासाठी जेव्हा जेव्हा बॉलर रनिंग घेतात ना तेव्हा त्याचा अंदाज चुकतोय. आता मात्र लांबलचक षटक हाताळण्याच्या तयारीमध्ये पाहतोय जयेश या बॉलरला. दोनों बल्लेबाज आपस में बातचीत करते हुए, और बातचीत करना काफी जरूरी है। आपकी शंकाएं, आपकी जो भी डाउट्स रहते हैं वो क्लियर हो जाते हैं। इसलिए टेंशन में आप जब भी रहेंगे तो बातचीत कीजिए, उससे आपका प्रेशर हल्का होता है। इस बार देखिए ऊपरी सिरा हवा में, गेंद क्षेत्र खाली है लेकिन कोई खिलाड़ी नहीं है। नो मैंस लैंड पर जाकर गिरी। तब तक एक रन लेने का आसान सा मौका मिला, दूसरे रन की बिल्कुल कोई गुंजाइश नहीं। स्कोर एक रन से आगे बढ़ता हुआ 27 पर जाकर पहुंच चुका है। अंतिम षटक प्रगतीपथावर. धावसंख्या पाहतोय आवाज फिनार या टीमची 7 बाद 27. शेवटची इथून मला वाटतं की अजून 5 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि किती धावपंत मध्ये मारेल याचा स्विंग करण्याचा प्रयत्न होता आणि इथं मात्र 8व्या फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल. रन आउट के तौर पर आउट हो चुके हैं। कोई यहां पर रन लेने की कोई गुंजाइश नहीं, रिस्क उठाया। लेकिन आज जो इन बल्लेबाजों ने, खास तौर पर किसी का भी योगदान नहीं रहा सुनील। देखिए टॉप ऑर्डर बल्लेबाज, मिडिल ऑर्डर और लोअर ऑर्डर भी बिल्कुल उसी तरीके से यहां पर आउट होते हुए। स्कोर हो चुका है अब तक का 27. धावसंख्या फक्त आणि फक्त 27 पाहतोय आपण. 10व्या क्रमांकावर नवीन बॅटर पाहतोय आपण, जतीन येतोय. म्हणजे ऑलआउट होईल का हा टीम शंका निर्माण झाली. इस बार लोअर फुल टॉस गेंद थी, बैकफुट पे जाके जिसे ड्राइव किया, धकेल दिया ऑन साइड पर। मिड विकेट पर खिलाड़ी तैनात है और दूसरा रन लेने के रन आउट के तौर पर आउट हो चुके हैं। और अभी पूरी टीम यहां पर, और एक विकेट हालांकि और भी बचा हुआ है. आणि शेवटची जोडी पाहतोय आपण आवाज बिना टीमची खेळपट्टीवर. आता मात्र धावसंख्या जर विचार केली आपण धावपलकावर धावा ते इथे मात्र 28. निश्चित खराब बॅटिंग पाहिली आपण. तू चलमया या पटावर हजी लावण्याचं काम करताना पाहतोय आपण आवाज बिना टीमचे बॅटर. आणि अजून मला वाटतं की या षटकातले 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. खराब बॅटिंग पाहतोय आपण टॉस आल्यानंतर आवाज भिनार टीमची. एक सर विचार केला आपण काही वर्षापूर्वी आवाज भिनारचा आवाज होता आणि प्रत्येक टुर्नामेंटमध्ये हाय क्वालिटीचं प्रदर्शन पाहिलं आपण. पण नवीन खेळाडू बनणार असलेला टीम पाहतोय आपण. अगली गेंद इस बार शॉर्ट आर्म पुल किया है. देखना होगा, एक रन तो आसानी के साथ पूरा किया है. बिल्कुल रिस्क नहीं उठाएंगे. उनको पता है कि अभी ये आखिरी जोड़ी मैदान पर है और अभी भी 2 गेंदें बची है. 9 बाद 29. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी. 5 षटकाचा हा सामना आपण पाहतोय. चांगली बॉलिंग गावदेवी धोंडा वडोली टीमच्या माध्यमातून. इस बार फुल टॉस गेंद, बिल्कुल बढ़िया कनेक्शन है. टाइमिंग देखना होगा और ये देखिए बेहतरीन कैच. और इसी के साथ पूरी टीम यहां पर आउट हो चुकी है. ऑल आउट. तो यहां पर लक्ष्य रखा है 30 रनों का. 29 रन बनाए हैं पहले बल्लेबाजी करते हुए आवाज बिनार ने, और 30 रनों का लक्ष्य चुनौती है गावदेवी धोंडा वडवली के सामने. और आगे की कहानी माइक्रोफोन पर आएंगे वो सुरीली आवाज जिनका दिमाग बिल्कुल कंप्यूटर के हार्ड डिस्क जैसा है. काफी सारा डेटा उनके दिमाग में स्टोर है. और बिल्कुल हमारे बेहतरीन कमेंटेटर, कंप्यूटर कमेंटेटर सुभाष धुमाल जी, वेलकम. धन्यवाद संदीप बागुल सर.
एक मापक लक्ष आहे 30 धावांचा. आवाज भिनारचा संघ पूर्णपणे ढेपाळला होता. आपण पाहतोय ऑल आउट होणारा सुनील पवार सर पहिला संघ ठरला आहे या स्पर्धेमधील. अतिशय खराब प्रदर्शन आवाज भिनार संघाचं पाहायला मिळालं होतं. प्रणव यांनी चांगली सुरुवात केली होती, मात्र इतर कुठल्याही फलंदाजाला नक्कीच खेळपट्टीला तळ ठोकून फलंदाजी करता आलं नव्हतं आणि परिणामस्वरूप 29 धावा पहिल्या इनिंगमध्ये 5 षटकामध्ये पाहायला मिळाल्या होत्या आणि 30 धावांचं एक माफक लक्ष समोर उभा केलेलं आहे ते गावदेवी धोंडावरले या संघासमोर. याचं एकच कारण पाहिलं आपण कॉम्प्युटर ऑफ भिवंडी की गावदेवी धोंडावडोली टीमची बॉलिंग अटॅक खूप चांगली पाहिली आपण आणि त्याचाच परिणाम पाहिलं की इथं मात्र ऑल आऊट झाली टीम आणि याचबरोबर फक्त 30 धावाचं टार्गेट उभं केलं आहे हा सामना जिंकण्यासाठी आवाज भिनार टीमनी गावदेवी धोंडावडोली टीम समोर. एक माफक आव्हान आहे, पाहूया आव्हान किती षटकामध्ये पूर्ण करतोय गावदेवी धोंडावरलेला संघ. सरपंच उपसरपंच चषक कव्वाड इथे संपन्न झाला होता. त्या चषकावर गावदेवी धोंडावरलेल्या संघाने नाव कोरलं होतं. त्या चषकाचा विजेता संघ आपण पाहतोय. कव्वाड ते अंबाडी असोसिएशनमध्ये जे संघ आहेत त्या टॉप संघामध्ये गावदेवी धोंडावरले संघाचा उल्लेख आवर्जून केला जातोय आणि इथे आपण पाहतोय प्रथमच काल्हेरे मैदानावर हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. 30 रनों की चुनौती और दोनों बल्लेबाज यहाँ पर आ चुके हैं सुभाष. नक्कीच माझ्या समेत समालोचन कक्षामध्ये संदीप बागुल सर 3-in-1. नक्कीच सर्वप्रथम आरके ट्रॉफीचा जर उल्लेख केला तर सिद्दीक बाबे सर, सुनील पवार सर आणि संदीप बागुल श्री त्रिमूर्ती नेहमीच आरके ट्रॉफीमध्ये आपल्याला समालोचन करताना पाहायला मिळायची. और काफी वो 2011 का दौर था शायद और आरके ट्रॉफी लगभग 100 टीम प्रतियोगिता में हिस्सा लेती थी और काफी बड़ा ट्रॉफी वो रहता था. नक्कीच त्या चषकामध्ये 2-in-1 सुनील पवार सरांचं समालोचन आपल्याला ऐकायला मिळायचं, कारण मराठी आणि हिंदी भाषेतून समालोचन त्यांचा दर्शकापर्यंत प्रेक्षकांपर्यंत पोचलं जायचं. तर बोलूया आपण सामन्याकडे. सामने जोडी मैदानामध्ये पहिल्या षटकामधील पहिलाच चेंडू ऑन साईडला चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये टोललेला. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. सिंगलने अकाउंट ओपन होते धोंडावरलेल्या संघाचं. सिंगलने अकाउंट ओपन करतोय फलंदाज प्रज्वल दलवी. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिल्या षटकासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज जतीन येतोय. चमत्कारिक गोलंदाजी संदीप करावी लागेल जर हा सामना जिंकायचा असेल आवाज भिनार संघाला तर. बिल्कुल, यहाँ पर 30 रनों की चुनौती है. टारगेट आसान सा टारगेट है लेकिन क्रिकेट है. यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक तिथे नाही, नो मॅन स्लॅन मध्ये चेंडू पडतोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याची शक्यता होते आणि ती धाव तिथे पूर्ण केली जाते. या 2 धावेने धावसंख्या वाढून होते ती धावफलकावर 3 धावा. तिशा माफक लक्ष्याचा पाठलाग करताना गावदेवी धोंडावरलेला संघ आपण पाहतोय. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील पहिल्या फेरीमधील हा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. यावेळी मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय या स्क्वेअर ऑफ द विकेट. निशाणा साधण्याचा प्रयत्न निशाणा साधला जात नाही. तोपर्यंत एक सिंगल 60 रन्स फलंदाज पूर्ण करतात. जास्त जोखीम पत्करण्याची आवश्यकता संदीप बागुल ते दिसत नाही, कारण एक माफक लक्ष आहे. बिल्कुल, यहाँ पर टारगेट काफी आसान सा है. देखना होगा एक एक रन लेके आगे बढ़ने की कोशिश ये भी जारी है. अगदी बरोबर. सिंगल डबलवर भर द्यावे लागतील लक्ष पूर्ण करण्यासाठी. यावेळी मात्र पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न, इम्प्रोज फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे केला होता फलंदाजीने, मात्र टायमिंग तिथे साधता आलेलं नाही. कनेक्शन नहीं कर पाए. हालांकि काफी टेनिस क्रिकेट में हमने देखा है स्विच हिट करने की काफी बल्लेबाज ऐसे प्रयास करते हैं और काफी फेमस भी होते हैं. हालांकि एक शॉट था सुपला शॉट. नक्कीच हाय विल मात्र कनेक्शन चांगलं आपल्याला पाहायला मिळतं आणि चेंडू निघून जाईल सीमा पार. या इनिंग मधला पहिला चौकार. बिल्कुल, अगर घी सीधे उंगली से ना निकले तो टेढ़ी करना जरूरी है और यही यहाँ पर दिखाई दिया. बिल्कुल स्विच हिट जो ऊपरी सिरा लगा था थर्ड मैन के ऊपर से गेंद सीधी सीमा रेखा पार 4 रनों के लिए. अगदी बरोबर आपण उल्लेख केला सुपला शॉटचा. तो शॉट सध्या खूपच चर्चेत आहे आणि लगन फिल्ममध्ये कदाचित तो शॉट आपल्याला पाहायला मिळाला होता आणि टेनिस क्रिकेटमध्ये हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. जी व्हिडिओ सध्या इंस्टावर खूपच व्हायरल झालेले आहे. सुपला शॉट.
यावेळी मात्र फटका फसलेला आहे चेंडूमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली विकेटचं पतन. पहिला मोरा करत होतो झेलबाच्या रूपाने. पहिला फलंदाज मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद होऊन फॅलमध्ये परतताना आपण पाहतोय प्रज्वल दलवी ज्यांनी 5 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. नवीन फलंदाज सत्यम आता खेळपटूवर आलेला आहे. 30 लक्षाचा पाठलाग अहेगावती ढोंडावले संघ करतोय. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाची समाप्ती 1 बाद 8 अशी धावसंख्या पाहतोय अहेगावती ढोंडावले या संघाची. मुंडा रायनकडनं आता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. प्रणव येतोय. प्रणव याने जे फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली होती 10 धावांचं योगदान दिलं होतं. एकमेव फलंदाज पाहिला होता जो दुहेरी अंकामध्ये पोहोचला होता. इतर फलंदाजांना मात्र दुहेरी अंकामध्ये प्रवेश करता आलेला नव्हता. परिणाम स्वरूप माफक लक्ष आपण पाहतोय अहेगावती ढोंडवलेल्या संघासमोर फक्त न फक्त 30 धावांचं. यावेळी मात्र चेंडूला लॉप केलेला लॉफ्टेड फटका क्षेत्ररक्षक चेंडू खाली सुरेख झेल आणि तो मात्र समाप्त होतोय फलंदाजाचा खेळ. दुसरा फलंदाज बाद झेलबाच्या रूपाने. अतिशय उत्कृष्ट झेल लिटिल मास्टर ऑफ भिनार सुनील भोईरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि ऑलफिल्डचा अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक येणार बोरपाडा संघाकडून एक अव्वल क्षेत्ररक्षक म्हणून नेहमीच आपण त्याला पाहिलं होतं. आणि येणार बोरपाड्यासारख्या बलाढ्य संघामध्ये एक फिल्डर म्हणून त्याची नेहमीच निवड आपल्याला पाहायला मिळाली होती. तो क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो ज्याने अतिशय उत्कृष्ट झेल पकडलेला आहे. यावेळी समोर केलेल्या चेंडूला स्वतःच्या फॉलदरमध्ये इथे मात्र निशाणा साधण्याचा प्रयत्न निशाणा साधला जात नाही. तोपर्यंत फलंदाज 1 धाव इथे पूर्ण करतात. धावसंख्या सिंगल ने पूर्ण सरकते. धाव प्लेकर 9 धावा. ये दूसरा ओवर प्रगति पथ पर है और प्रणव ने पहली ही गेंद पर विकेट चटकाया था. अब तक 9 रन हो चुके हैं 2 विकेटों के नुकसान पर. 30 रनों का पीछा करते हुए ये टीम. इस बार काफी बढ़िया स्ट्रोक है लेकिन दूसरे रन के लिए दौड़ लगाई है. थ्रो काफी विकेटों से दूर और 2 रन आसानी के साथ पूरे. नक्कीच स्नॅक वडापाव सेंटर आपण पाहतोय आमच्या मैदानाच्या बाजूला. 15 मारुती वडापाव सेंटर. नरेश गावण मन लगा के खाओ दबा के वडापाव. पावलांचा वापर करून फटका केलेला आहे. लॉर्ड फुलटा चेंडू होता. क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावतोय. तोपर्यंत 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगल ने वाढते. धाव प्लेकर 12 धावा. बिल्कुल आवाज भिनार के पास जो आक्रमण है जो गेंदबाज है काफी अच्छे हैं. थोड़े से अगर मुझे लगता है कि देखिए सुभाष जी यहाँ से 40 से 45 रन होते तो एक अच्छा डिफेंडेबल ये मुकाबला होता. अगदी बरोबर पूर्णपणे सहमत आहे आपल्या मताशी. तेव्हा कुठेतरी गोलंदाजांना फाईट करण्याची संधी निर्माण झाली असती. पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचू शकणार नाही. टप्प्यावर चेंडू अडवला जातो एक्स्ट्राच्या मागे. तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगल पुढे सरकते.
धावसंख्या 13. पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना आपण पाहतोय. आवाज भिनार विपक्ष आई गवदी ढोंडावडोले या दोन संघामध्ये. यामधील विजय संघ पुढील सामन्यामध्ये सोनादेवी टेमघर संघाशी लढताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी प्लॅन मिस. निर्धाव चुरून या षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाची समाप्ती. 2 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 13 धावा. काफी बढ़िया ओवर है. पहले ओवर में केवल रन आए थे 8 और दूसरे ओवर में प्रणव ने रन खर्च किए हैं केवल 5. तो जबरदस्त अटैकिंग गेंदबाजी यहां पर हो चुकी है. रनों की आवश्यकता अभी भी स्कोरर हमें बताएंगे कि कितने रनों की यहां से अभी भी आवश्यकता है. 17 रनों की आवश्यकता है. गेंदे बची है 18 और 17 रनों की आवश्यकता. 18 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी गावदेवी ढोंडावडलेल्या संघाला. इथून मात्र टिचून गोलंदाजी करावी लागेल आणि विकेटी प्राप्त करावे लागतील जर आवाज भिनार संघाला सामना जिंकायचा असेल तर. और गुच्छों में विकेट लेने होंगे. सटीक गेंदबाजी करनी होगी. रन रेट को रोकना होगा. डॉट गेंदें करनी होगी और संघर्ष करना होगा यहां पर. पहिलं षटक जतीन यांनी हाताळलं होतं आणि त्याच्यावरच पुन्हा एकदा संघनायकाने विश्वास इथं दाखवलेला आहे. आपल्या स्पेलमधील शेवटचं षटक आणि संघाकडून तिसरं षटक घालण्यासाठी जतीन मात्र BM टेम्पल इन करून गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. भद्रावती मंदिराच्या टोकाकडून आता मात्र सज्ज होताना आपण पाहतोय. देखना होगा अगली गेंदबाजी के लिए यहां पर जतिन को लाया गया आक्रमण के तौर पर. नर की पहले गेंद बिल्कुल कलाइयों के सहारे मोड़ दिया है ऑन साइड पर. स्क्वायर की दिशा में देखना होगा. दूसरे रन के लिए दौड़ लगाई है और बिल्कुल बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट. पहला रन तेजी से लिया और दूसरा रन काफी तेजी के साथ पूरा किया है. 2 रन के बदौलत से स्कोर आगे बढ़ता हुआ 15 पर जाकर पहुंच चुका है. तीसरा ओवर ये प्रगति पथ पर है. दरम्यान प्रमोद मिस्त्री यांचे इथे आगमन झालेले आहे. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. क्रिकेटचे खंदे समर्थक आहेत. बंदरामूर्ती काले संघाचे जबरदस्त समर्थक आहेत. त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इस बार अगली गेंद ये देखिए बिल्कुल आपने फिर से एक बार ऑन साइड पर ढकेल दिया है स्क्वायर की दिशा में. दूसरे रन के लिए देखिए थ्रो काफी धीमा आया और काफी विकेटों से दूर भी था और यहां पर 2 रन पूरे किए हैं. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. उनको विश्वास था कि ये मैं पूरा कर सकता हूं. देखा जांचा परखा और उसके बाद उन्होंने दौड़ लगाई है. प्रमोदजी मेस्त्री यांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या. आपल्याला इन्व्हाइट केलं जात आहे. शैलेश यहां पर बल्लेबाजी कर रहे हैं. इस बार विजिट करने की कोशिश लेकिन कनेक्शन नहीं कर पाए. गेंद शरीर से टकराई और अंपायर का लेग बाइस का इशारा भी आता हुआ. सुभाष ये जो अगर स्ट्रोक लगता तो काफी अच्छा स्ट्रोक दिखाई देता लेकिन कनेक्ट नहीं कर पाए. अगदी बरोबर. टायमिंग तिथे साधता नव्हतं फलंदाजाला. परिणामस्वरूप आपण पाहतोय धावसंख्या झालेली ती धावफलकावर 18 धावा. 30 या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना गावदेवी ढोंडावडले संघ आपण पाहतोय. जतीन आपल्या स्पेलमधील शेवटचा आणि संघाकडून तिसरं षटकात आलतोय. यावेळी मात्र लॉफ्ट केलेल्या चेंडूला स्टँड अँड डिलिव्हर क्षेत्ररक्षक चेंडू खाली चांगला झेल आणि इथे मात्र समाप्त होतोय फलंदाजाचा खेळ. फलंदाज बाद आई गावदेवी ढोंडावले या संघाचा. सिटी फॉर्मॅटमध्ये चॅलेंज स्पोर्ट्स भिवंडी संघाकडून खेळताना आपण या खेळाडूला पाहतोय आणि इथे मात्र आपल्या गावाच्या संघाकडून खेळताना आपण पाहतोय उमेश दलवी. यावेळी मात्र सुरेख फटका
टायमिंग प्रॉपर, चेंडू करतोय हवाई सफर. बस मैं तो कहूंगा कि ये गेंद इतनी ऊंची गई जिससे एयर हॉस्टेस भी हाथ लगा सकती थी. अगदी बरोबर. स्वीट चिटचा अतिशय सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजीच्या बॅटमधून उमेश दलुयाच्या बॅटमधून. फक्त 6 धावांची आवश्यकता आहे. यावेळी मात्र दिशा वरकडले पंचांचं वाढचा खेळतोय अव्वल धावांच्या रूपाने. फक्त 5 धावांनी दूर गावदेव ढोंडावलेला संघ. सोनादेवी टेमघर संघाचा संघाने आपण टॉस बॉक्समध्ये रिपोर्ट करायचं आहे, कारण या सामन्यानंतर लगेच टॉस केला जाईल. या सामन्यात विजय संघ विपक्ष सोनादेवी टेमघर. यावेळी केवळ छोट्या बॅकलिपचा वापर करून चेंडूला दिशा दिलेली आहे कव्हर रिजनमध्ये. एकही धावेसाठी धावसंख्या सिंगलने वाढते. जीतने के लिए केवल 4 रनों की आवश्यकता है और तकनीकी तौर पर देखा जाए तो दोनों बल्लेबाज काफी शातिर अंदाज से खेल रहे हैं. अगदी बरोबर. समजदारपणा आणि जबाबदारी आपल्याला पाहायला मिळते दोन्ही फलंदाजा. अगदी नक्कीच जी स्थिती आहे त्या स्थितीला अनुसरून फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. कारण इथून संदीप बागुल फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. गावदेव ढोंडावलेल्या संघाला पूर्णपणे पाडत जड ढोंडावलेल्या संघाचं आपल्याला पाहायला मिळतंय. बिल्कुल. यहाँ पर देखिए 45 से 50 रन देते तो एक अच्छा मुकाबला हो सकता था, लेकिन 30 रनों की केवल चुनौती है और काफी अच्छी बल्लेबाजी यहाँ पर हुई है धोंडावडवली टीम की. सर्वप्रथम गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी, त्यानंतर फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि खूपच मजबूत स्थितीमध्ये हा संघ आता येऊन ठेपलेला आहे. इथून 12 चेंडूचा खेळ शेष आणि 12 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅकवर करण्यासाठी मुंडर येईन करून गोलंदाज सज्ज होतोय. यावेळी मात्र अपटकडचा फाटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली पॉइंट रिजनमध्ये कुठल्या प्रकारची चूक नाही आणि झेलबादच्या रूपाने उमेश दलवी याची केली संपुष्टात. आदेश खेळपट्टीवर आलेला आहे. उमेश दलवी मात्र मॅच फिनिशर बनवू शकला नाही. बाजूने बर्वे एका षटकाच्या मदतीने 7 धावांचं योगदान त्याने आपल्या संघासाठी दिलेलं आहे. धावसंख्या 26, 4 धावांची आवश्यकता आहे ढोंडावलेल्या संघाला सामना जिंकण्यासाठी. यावेळी मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने हा फाटका खेळलेला आहे आणि पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक चेंडू खाली. आणखीन एक विकेटचं बदल, आणखीन एक फलंदाज झेलबाद. दरम्यान गौरव जोशी यांचे ते आगमन झालेले आणि त्यांना विनंती असेल की आपण व्यापीठावर या. आपल्या बंदरावती कल्याण आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2023 मध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम. विकेट हॅट्रिक वर आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये श्याम चौधरी यांनी आज पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण केली होती आणि दुसरे विकेट हॅट्रिक वर आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज. फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या 26. आतापर्यंत 5 फलंदाजी बाद झालेले आहेत. निम्मा संघ घरात झालेला आहे. यावेळी चेंडू ट्रॅव्हल होतोय या बॅकवर्ड पॉइंट रिजनला. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगलने वाढून होते ते आपल्याकडे 27 धावा.
इन बिन 3 धावांची आवश्यकता आहे गावदेवी ढोंडावरली संघाला सामना जिंकण्यासाठी. यावेळी पावलांचा वापर करून फटका केलेला आहे. एक्स्ट्रा ग्रेजरमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव येते पूर्ण. पाहूया विजय धाव पूर्ण करतील का. येस, विजय धाव पूर्ण केलेली आणि हा सामना जिंकलेला आहे गावदेवी ढोंडावरले या संघाने. अभिनंदन गावदेवी ढोंडावरले अँड हार्ड लक. आवाज भिनार. हा चेंडूची फेक करायची आहे. तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच कडे बनवूया आणि त्यानंतर टॉसही केला जाईल. टॉस साठी दोन्ही संघाचे संघनायक गावदेवी ढोंडावरली संघाचा संघनायक आणि सोनादेवी टेमघर संघाचा संघनायक आपण टॉस साठी या. चेंडू द्यायचा आहे. तर टॉस केला जाईल सोनादेवी टेमघर विपक्ष गावदेवी ढोंडावरली या दोन संघामध्ये. आणि मॅन ऑफ द मॅच कडे बनवूया. मॅन ऑफ द मॅच 2 विकेट 5 धावा उमेश दलवी ठरलाय या सामन्याचा सामनावीर. मोनिश आपण चेंडूची फेक करायची आहे. येस Yes, man of the match. Umesh is the man of the match. Umesh किफायती गोलंदाजी केली होती. 2 षटके गोलंदाजी केली. फक्त 5 धावा देऊन 2 महत्वपूर्ण सफलता प्राप्त केल्या होत्या. उमेश इज द मॅन ऑफ द मॅच. प्लीज कम फॉरवर्ड. यस, नंदन पाटील यांच्या शुभ हस्ते येस प्रमोद मिस्त्री आपण यायचंय. प्रमोद मिस्त्री आपण यायचंय. आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येईल. प्रमोद मिस्त्री. एक साऊंड सर्व्हिस क्षेत्रातील फार मोठं नाव ठाणे जिल्ह्यातील प्रमोद मिस्त्री. त्यानंतर मॅन ऑफ द टॉस साठी सुद्धा प्रमोद मिस्त्री आपण जायचंय. आपल्या शुभ हस्ते टॉस होईल आणि त्या ठिकाणी सज्ज होतील आमचे सहकारी समालोचक संदीप बागुल. ओव्हर टू टॉस बॉक्स. हॅलो, खूप खूप धन्यवाद गवळी सर. तर या ठिकाणी प्रमोदजी मेस्त्री साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकी होईल आणि दोंडा वडवली संघाचा कॅप्टन या ठिकाणी हा सामना 4-4 षटकांचा असणार आहे. प्रमोदजी यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी होईल. दोंडावडी संघाचा कॅप्टन आवाज देईल आणि